गण्या गण्या तू बरोबर ऐकलंयस ना? नाहीतर असं व्हायचं की त्या बोलत असायच्या आणि तुझ्या कानावर 2-4 वाक्य पडलेली असायची, त्यातून तू असा काहीतरी अर्थ काढायचास. अगं ताई, मी खरंच सांगतोय. मी फक्त वामनदादांच्या खोलीत जात होतो त्यांना भेटायला. तो खोलीत जात असताना तेवढ्यात मला समोर त्या नीताताई दिसल्या, म्हणूनच मग मी बाहेर थांबलो. ऐका वाकनीस, तो बुके आधी लांब ठेवा. अरे वा, तुम्ही आणलात की काय हा बुके? नाही, मी नाही आणला, कार्यकर्त्यांनी पाठवलेत शुभेच्छा म्हणून. ऑफिसमध्ये येऊन बघा, खूप बुके येऊन पडलेत. साहेबांच्या लोकप्रियतेचं उदाहरण आहे ते. हो, पण हे साहेबांना कुठे कळते? काय ग, कुठे चाललीस एवढी तरातरा? भाऊजींच्या आजारपणात त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन द्यायला चाललीयस का? अगं हे सगळं करण्यापेक्षा तुझ्या आई बाबांना जप जरा. आई आजारी आहे ना तुझी? माझ्या आई वडिलांचं नाव तुमच्या तोंडून ऐकायचं नाहीये मला. आणि त्यांच्याबद्दल एवढे प्रश्न तुम्हाला का पडलेत ना, मला चांगलंच माहितीये आणि त्याचं उत्तरही मी तुम्हाला देणार आहे. हो, कधी देणार आहेस? लवकर सांग मला. योग्य वेळ आली ना की त्याचं सुद्धा उत्तर देईन मी. पण त्याच्या आधी तुमच्याही पेक्षा नीच अशा व्यक्तीला मला भेटायला जायचंय. याच घरात राहतीये सध्या ती. तिला जमिनीवर आणते पहिल्यांदा आणि मग तुमच्याकडे पाहते. तू इथे का आली आहेस? तुला किती वेळा सांगितलं, कळत नाही का? काही ऐकून घ्यायचं नाही मला, आणि तुझ्या मदतीची अजिबात गरज नाहीये. चल इथून. मी इथे तुमच्याशी नाही, नीताताईंशी बोलायला आली. खर तर ताई म्हणून घेण्याची सुद्धा लायकी नाहीये तुमची. ताई त्यांना म्हणतात जे दुसऱ्यांवर मायेची पाखर धरतात, दुसऱ्यांना आधार देतात, प्रसंगी स्वतःचा घास दुसऱ्यांना भरवतात. आणि इथे तुम्ही माझ्याच सुखाचा घास घ्यायला निघाला. नरसिंह, नीता नाव आहे ना तुमचं? अरे अगं, तू अशा पद्धतीने बोललीस ना तर नरसिंहांना खूप त्रास होईल. प्लीज प्लीज तू निघून जा. तू जाणारच आहे, मी जाणारच आहे, पण तुमच्या पापांचा सोक्षमोक्ष लावून जाणार आहे. अरे काय बोलते ही, मला काही कळतच नाहीये. नाहीच कळणार तुम्हाला. खाली मुंडीने पाताळ धुंगी अशी जाते ना तुमची. आतापर्यंत यांनी मला जो काही त्रास दिला ना तो दिला, पण आज यांनी माझ्या आई वडिलांना त्रास देण्याची घोडचूक केली आहे. माझ्या घराचं पाण्याचं आणि विजेचं कनेक्शन कापलं यांनी. काय झालं भाऊजी? काही प्रॉब्लेम झालाय का? घरात काही झालं की बाहेर काही झालंय? मी यांना फोन करू? तू जरा गप्प राहशील का? आणि तुला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे. बोला. ही म्हणत होती की तू आणि नीताने मिळून हिच्या आई वडिलांच्या घराचं पाण्याचं आणि इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन तोडलं, आणि त्याविषयी तुम्ही आता बोलत होतात. हे खरं आहे का खोटं? भाऊजी, अहो काय बोलताय तुम्ही? नीताताई, अहो कसं शक्य आहे? माझी आणि यांची सकाळपासून भेटही झाली नाहीये. ठीक आहे अहिल्या, तुझा. अहो पण भाऊजी, हे काय चाललंय हिचं? माझ्यावर कसला राग आहे एवढा मला कळत नाही. मी काहीच केलं नाहीये, पण बोलण्याला काहीतरी लिमिट असते ना. तू असं का? एकदा सांगितलेलं कळत नाही का? जायला सांगितलं ना मी तुला. हॅलो हॅलो गणेश. हा, वामनदादा बोलतोय. हे बघ, मी घरी जाऊन आलो तिकडे रमावतीला. अरे मी MSCBत जाऊन आलो, कॉर्पोरेशन मध्ये जाऊन आलो. सुभानरावांनी गेले 6 महिने काही पैसेच भरलेले नाहीये तिथे. ना लाईट बिल, ना पाणीपट्टी, काहीच नाही. तसे दोन्ही रेकॉर्ड्स बघून आलोय मी. हा, एनिवे तू एवढाच निरोप ताईला दे. हा, पुढे काय करायचं ते ठरवू आम्ही. हा ठीक आहे, मी तुमचा निरोप देतो तिला. बाय. निघ म्हटलं ना. वहिनी चला, साहेबांना आराम करू द्या. ऐका तुम्ही माझं, साहेबांना त्रास देऊ नका तुम्ही. चला, मी येतो तुमच्याबरोबर. चला चला चला.